हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्मा, रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत चिकन चिली कशी बनवायची. याच्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं चिकन. हे बोनलेस चिकन आहे. मग त्याच्यावर मीठ, गरम मसाला, हळद, लाल तिखट, किचन किंग मसाला, चिकन मसाला, जे मसाले तुम्हाला आवडतात ते घालायचे आणि छानपैकी मिक्स करून ठेवायचं. ह्याच्यामध्ये मी 1 चमचा अद्रक लसूणचीही पेस्ट घातलेली आहे. आता हे सगळं मिश्रण छान मिक्स करून आपण 1 ते 2 तास मॅरिनेट व्हायला ठेवून देणार आहोत. मग 2 तासानंतर मॅरिनेशन झालं की त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे इतकं तांदळाचं पीठ आणि अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचा आणि 1 अंड फोडून घालायचं. मग तेही छान मिक्स करून घ्यायचं आणि मग मी एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल थोडंसंच घ्यायचं, एकदम जास्त घ्यायचं नाही, कारण तेलामध्ये चिकनचा पूर्ण फ्लेवर उतरतो आणि मग नंतर ते तेल आपण कशासाठी वापरू शकत नाही. आता तेल गरम झालं की एक एक करून सगळं चिकन मी छानपैकी फ्राय करून घेणार आहे. बघा मी चिकन कसं फ्राय करून घेते. सगळं चिकन फ्राय करून झालं की आपण एका बाजूला कांदा मोठ्या साईजचा चौकोनी किंवा त्रिकोणी, शिमला मिरची उभी, लसूण, अद्रक, मिरची हे सगळं कापून घेणार आहोत. मग एका कढईमध्ये तेल तापत ठेवून त्याच्यामध्ये आधी लसूण, मग अद्रक, मिरची छान फ्राय करून घ्यायची. हे सगळं आपण हाय फ्लेमवर करून घेणार आहोत. मग लसणाचा रंग
थोडासा बदलला की आपण त्याच्यामध्ये कांदा आणि शिमला मिरची घालणार आहोत. तीही हाय फ्लेमवर टॉस करून घेणार आहोत. मग शिमला मिरची आणि कांदा थोडेसे शिजल्यानंतर, म्हणजे त्यांना एकदम नरम नाही करायचंय, क्रंचीच ठेवायचे, हाय फ्लेमवर फ्राय करायचे, की त्याच्यामध्ये आपण सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस असे सॉस घालून, टोमॅटो सॉस ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घालायचा. रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस आणि विनेगर, काळी मिरी पावडर, मीठ हे सगळं घालून छान मिक्स करून घ्यायचं. मीठ वाजवी घालायचं, जास्त घालायचं नाही, कारण सॉसमध्येही मीठ असतो. तर आपली चिकन चिली ही खारट बनू शकते, म्हणून थोडंसंच मीठ घालायचं भाज्यांपुरतं, जास्त घालायचं नाही. आणि चिकन तळतानाही आपण मीठ घातलं होतं, म्हणून मीठ घालताना वाजवीच घालायचं. मग हे सगळं घालून चांगलं परतून घ्यायचं. मग अशा पद्धतीने आपली चिकन चिली तयार होईल. बघा मी कशी चिकन चिली बनवलेली आहे. सगळं मिक्स करून झालं की आपण त्याच्यामध्ये वरतून स्प्रिंग ऑनियन टाकून चांगलं डेकोरेट करून घेणार आहोत. शेवटला स्प्रिंग ऑनियन टाकल्यामुळे त्याची चवही छान लागते आणि दिसायलाही छान दिसतं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक यू सो मच.